अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करत असतो, परंतु काही अशा प्रभावी सेवा असतात की ज्या केल्यानंतर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. आणि ते आपण ज्या इच्छेसाठी आपण स्वामींच्या सेवा करत असतो किंवा त्या प्रभावशाली ज्या सेवा करत असतो त्याचे फळ आपल्याला हे महाराज नक्कीच देत असतात. तर अशाच एक ताई आहेत. त्या ताई नाशिक येथील रहिवासी आहेत. तर त्या ताईंचा हा अतिशय सुंदर असा हा अनुभव आहे. म्हणून तुम्ही आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा अनुभव पाहत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा ही कधीच वाया जात नाही. त्याचे फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. श्री स्वामी समर्थ. तर ताई सांगतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक आणि सूत्रधार असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. ताई सांगतात की मी नाशिक येथे राहते. मला एकच मुलगा आहे. आमची परिस्थिती जास्त काही श्रीमंत नाही. आम्ही अगदी गरीब घरातले आहोत. इतकंच काय तर आमच्याकडे स्वतःचं घर देखील नाही. आम्ही रेंटच्या रूममध्ये राहतो. मी, माझे मिस्टर आणि एक मुलगा असे आमचे तिघांचेच छोटेसे कुटुंब आहे. आमची परिस्थिती फार गरीब असल्यामुळे मुलाला आम्ही चांगले शिक्षण देऊ शकलो नाही. परंतु त्याचं स्वतःचं ही सर्व काही व्यवस्थित चालेल एवढं त्याचं शिक्षण नक्कीच झालेलं आहे. तो एका ठिकाणी जॉबला देखील आहे. त्याला 20-25 हजार रुपये पगार आहे. आणि माझे मिस्टर देखील जॉबला आहेत. त्यांनाही 20-25 हजार रुपये पगार आहे. आमचं सर्व काही व्यवस्थित चालतं. म्हणजे आमचं स्वतःचं भागतं. हे सर्व स्वामींच्या कृपेमुळे होतं. आणि आत्ता स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहे. भक्तांनो, मी अगोदर स्वामींची सेवा करत नव्हते. परंतु नाशिकमध्ये जेव्हा माझं लग्न होऊन मी राहायला गेले तेव्हापासून मी स्वामींची अगदी प्रेमळ भक्त झाले. किंवा स्वामी हे माझे अगदी जवळचे गुरु झाले. माझा आणि स्वामींचा अगदी खास नाता आहे असं मला वाटतं. कारण स्वामींच्या कृपेने मला कधीच कशाचीच कमी भासली नाही. लोकांना दिखाव्यासाठी जास्त काही माझ्याकडे नाही, परंतु माझ्या मनाच्या समाधानासाठी का होईना, परंतु जे माझ्याकडे आहे ते मला पुरेसं आहे आणि मी त्यातच खूप समाधानी आहे. भक्तांनो, माझा मुलगा आत्ता 21-22 वर्षाचा झाला होता. मी स्वामींची सेवा करत होते. आमच्या जवळच म्हणजे आमच्या घराजवळच स्वामींचे आज भरपूर मठ आहेत. म्हणजे नाशिकमध्ये ठिकठिकाणी स्वामींचे मठ आहेत. मी दर गुरुवारी मठात जायचे आणि महाराजांचे तेथे आरती वगैरे सर्व काही करायचे. तर माझी स्वामींवरती अगदी नितांत श्रद्धा होती आणि मी मनापासून महाराजांच्या सर्व सेवा करायची. आता माझ्या मुलाचं कॉलेज पूर्ण झालं होतं आणि तो जॉब करत होता. आता माझा मुलगा 24-25 वर्षाचा झाला तरीही मी स्वामींच्या सेवेत होते. अगदी लग्न झाल्यापासून मी 25 वर्षापर्यंत स्वामींच्या सेवेत आहे. माझ्या सेवेला आता पूर्ण 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. मी स्वामींकडे कधीच काहीच मागितले नाही. कारण स्वामी मला जे देतील त्यातच मला समाधान आहे असं मी स्वामींजवळ नेहमी म्हणत असे. आता आम्ही मुलाला स्थळं पाहायला सुरुवात केली. म्हटलं की लग्नस्थळं वगैरे पाहेपर्यंत 1-2 वर्ष सहज निघून जातात आणि मग मुलाचे लग्न योग्य वयात होईल असं माझ्या मनात आलं. म्हणून आम्ही स्थळं पाहायला सुरुवात केली. असेच 1-1.5 वर्ष स्थळं पाहिली. परंतु आम्हाला स्थळ आवडलं की त्यांना आवडायचं नाही
आणि कधी कधी तर कोणत्या ना कोणत्या कारणाने का होईना लग्न मोडत जायचं. असं वारंवार घडत होतं. आता आमचा मुलगा 28 वर्षाचा झाला. अजूनही त्याचं लग्न काही जुळत नव्हतं. कदाचित आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे कोणीही त्यांची मुलगी आमच्या मुलाला देत नव्हतं असं आम्हाला सारखं वाटायचं, कारण आमच्याकडे स्वतःचा रूम देखील नव्हता. आम्हाला आता आमच्या मुलाची भरपूर काळजी वाटू लागली. म्हणून एकदा आमच्या इथे गुरुमाऊलींचा दरबार होता. त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरे होणार होती. म्हणून मी ह्यावेळेस ह्या दरबारात जायचं आणि गुरुमाऊलींना प्रश्न विचारायचा असं ठरवून मी ह्यावेळेस मठात गेले. तेथे गेल्यानंतर गुरुमाऊली आले आणि सगळ्यांची प्रश्नोत्तरे होऊ लागले. तब्बल 3 तासांनी माझा नंबर आला आणि मी तेथे गुरुमाऊलींना प्रश्न विचारला. तेव्हा गुरुमाऊलींनी मला एक सेवा सांगितली आणि ती सेवा पूर्ण महिनाभर कर, बघ तुझ्या मुलाचे लगेच लग्न जमेल असे त्यांनी मला सांगितले. मात्र ही सेवा करणार कशी, कारण ही सेवा करणं माझ्याच्याने शक्य नव्हतं. मी तशीच घरी केली आणि काय करायचं कसं करायचं ह्याचं मी विचार करू लागले. अशातच माझे 2 दिवस गेले आणि पुन्हा मी मनाशी ठामपणे ठरवलं की ही सेवा करायचीच. म्हणून मी ही सेवा मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांना पण करायची होती. मग मी ती मिस्टरांना सांगितलं. मिस्टरांनी तर साफ नकार दिला. आता काय करू मला काहीच सुचत नव्हतं. मग अशीच मी गुरुवारी मठात गेले आणि महाराजांना म्हटलं की महाराज, मला तुमची ही सेवा करायची आहे, तर तुम्ही आता माझ्याकडनं ही सेवा करवून घ्या. आणि तेवढं म्हणून मी घरी आले. मग माझे मिस्टर पुन्हा संध्याकाळी कामावरून आल्यावर म्हटले की तू जे काही सांगत होतीस ते खरं आहे. मलाही आता मनोमन असं वाटत आहे की तू जे काही सांगतेस तसंच आपण एकदा करून पाहावं. मी तुझ्यासोबत ही सेवा करायला तयार आहे. हे ऐकून मला फारच आनंद झाला. म्हटलं हे सर्व काही स्वामींचीच कृपा. मग मी मिस्टरांना सांगितलं की आपल्याला 1 महिन्यासाठी गाणगापूरला जावं लागेल आणि गाणगापूरमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करून सकाळी माधुकरी मागून भिक्षा घेऊन आपल्याला तिथेच 1 महिन्यासाठी राहावं लागेल. मग माझे मिस्टरही तयार झाले आणि आम्ही लगेच आमच्या मुलाला सांगून गाणगापूरला जायला निघालो. गाणगापूरला गेलो. तेथे सकाळी उठून संगमावर अंघोळ करून पुन्हा येऊन भिक्षा मागायची आणि गुरुचरित्र पारायण करायचे. हे आमचा पूर्ण महिनाभर असंच चालू होतं. आता माधुकरी मागायला काहीच वाटत नव्हतं. सुरुवातीला थोडंसं चुकल्यासारखं वाटायचं, परंतु नंतर आम्हाला त्याची हळूहळू सवय झाली. सकाळी संध्याकाळी तेथे गाणगापूरमध्ये आरतीला जाणे, माधुकरी मागून त्याचा प्रसाद घेणे आणि गुरुचरित्राचे कंटिन्यू पारायण करणे, यामुळे मनाला एक वेगळीच शांती लाभत होती. असं तेथे गेल्यानंतर असं वाटत होतं की तेथे वातावरण अगदी प्रसन्न आहे. तेथे प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंचा वास आहे. तेथे दत्त महाराज राहतात. गाणगापूरमध्ये खूपच आम्हाला छान वाटत होतं. असेच आमचे 15 दिवस गेले. 15 दिवसांनी मुलाचा फोन आला की अगं एक मामाचा फोन आला होता, एक स्थळ आलं आहे. ते म्हणतात की लगेच आईवडिलांना बोलवून घे, आपण सर्व काही फिक्स करू. परंतु मी त्याला सांगितलं की मी अजून 15 दिवस येऊ शकणार नाही. मला माझं हे जे काही सेवा आहे ती मला माझी पूर्ण करायची आहे. असं म्हणून मी फोन ठेवला आणि पुन्हा दत्तगुरूंच्या सानिध्यात गेले. मग पुन्हा अशीच 15 दिवस गेले. आमचा दैनंदिन कार्यक्रम हा चालूच होता. दररोज सकाळी लवकर उठणे, आरतीला जाणे, गुरुचरित्र पारायण, दुपारी 12 वाजता माधुकरी मागणे आणि पुन्हा संध्याकाळची आरती घेणे, हे अगदी आता रोजचंच होऊन गेलं होतं. आम्हाला खूपच ते करायला छान वाटत होतं आणि पूर्ण 1 महिना झाला. आम्ही आमच्या गुरुचरित्राचे तेथेच उद्यापन केले आणि आता घरी जायला निघालो. घरी जाताना मात्र अगदी डोळे भरून आले होते. असं वाटत होतं की इथून कधीच जाऊ नये. आता मिस्टरांनाही त्याची सवय झाली होती. त्यांनाही तेथे खूप छान वाटत होतं, परंतु आम्हाला घरी जाणं देखील गरजेचंच होतं. पुन्हा आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही तो प्रसाद होता तो आमच्या मुलांना दिला. मुलाने तो प्रसाद खाल्ला आणि तो प्रसाद देवाऱ्याजवळ देखील ठेवला आणि दुसऱ्या दिवशीच
माझा भाऊ एक स्थळ घेऊन आला. ती मुलगी अत्यंत सुंदर होती, समंजस होती आणि चांगली शिकलेली देखील होती. मग त्या मुलीला माझा मुलगा पसंत आला आणि त्यांच्या सर्व घरच्यांना देखील माझा मुलगा आवडला. त्यांनी लग्नाला लगेच होकार कळवला. माझ्या मुलाला देखील मुलगी पसंत पडली आणि सर्व काही अगदी जुळवून आलं आणि अगदी 1 महिन्यानेच माझ्या मुलाची लग्नाची तारीख देखील ठरली आणि ठरलेल्या तारखेलाच माझ्या मुलाचे अत्यंत धूमधडाक्याने लग्न झाले. आमच्याकडे काहीही पैसे नसताना महाराजांनी अत्यंत छान पद्धतीने सर्व लग्न पार पाडले आणि आत्ता माझ्या मुलाला 2 मुलं झालेली आहेत आणि त्याने आता स्वतःचा रूम देखील घेतला आहे. माझी सून ती देखील जॉबला जाते. आता घरामध्ये कशाचीच कमतरता नाही. अत्यंत सुंदर पद्धतीने आम्ही आयुष्य जगत आहोत. अगदी निश्चिंत आहोत. स्वामी पाठीशी असतात ना, तेव्हा कुठलीच काळजी राहत नाही. फक्त स्वामींची मनापासून सेवा करता आली पाहिजे आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवता आला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, तुम्हाला आमचा हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या ताईंचा अनुभव अत्यंत सुंदर असा होता. त्यांना जी काही गुरुमाऊलींनी सेवा सांगितली होती ती सेवा त्यांनी अगदी मनापासून पार पाडली होती आणि त्याचे फळ हे महाराजांनी त्यांना लगेच दिले. तर अशीच आपल्याकडूनही स्वामींची निरंतर सेवा घडत राहावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.